नमस्कार, मी समिधा. आत्मविश्वास बाय समिधा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील भागात आपण ऐकले, पत्नी काम करत असताना अचानक तिच्या मागे तिला कुणीतरी उभे आहे असे जाणवले. तिला वाटले तिचे पती आहेत, पण पती तर झोपलेलेच होते. मग नेमके तिच्या मागे कोण उभे होते असेल, आज ऐकूयात. विचलित झालेल्या मनामुळे पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याचा धीर तिला होत नव्हता. त्यामुळे तिने झोपणे हा मार्ग निवडला. मात्र तिला झोप काही लागत नव्हती. तिच्याबरोबर जे घडले तो विचार तिच्या मनात सारखा घोळत होता. परंतु 2 दिवसाच्या त्रासामुळे तीही थकली होती. त्यामुळे त्यानंतर तिला कधी झोप लागली हे तिलाही समजले नाही. तिला ज्यावेळी जाग आली तेव्हा पाहते तर पती उठून तयार होत होते. ते पाहिल्यावर ती पटकन उठली आणि तिने विचारले, तुम्ही तयार होऊन कुठे जात आहात? त्यावर पती म्हणाले, माझी सुट्टी तर कालपर्यंत होती, आज तर मला ऑफिसला जावे लागणार, विसरलीस का? त्यावर पत्नी म्हणाली, हो, मी विसरूनच गेली. त्यानंतर तिने चहा नाश्ता केला आणि पतीला दिला. पती चहा नाश्ता करून ऑफिसला गेलेत. रात्री तिच्याबरोबर जो प्रसंग घडला होता त्याबद्दल तिच्या मनात तो विचार सतत येत होता. त्यानंतर तिने स्वतःलाच समज दिली, 2 दिवस झालेल्या त्रासामुळे मला असे जाणवले असेल, अशी समज तिने स्वतःलाच दिली. आणि त्यानंतर त्या नवीन घरात तिने पुन्हा मन मोकळेपणाने वावरण्यास सुरुवात केली. पहिल्या काही दिवसात सर्व काही ठीक होते. घर प्रशस्त असल्यामुळे तिथे एक अनोळखी शांतता होती. दुपारच्या वेळेस खिडक्यांमधून सूर्यप्रकाश पडायचा तेव्हाही तिला एक गारठा जाणवायचा. नवीन जागेचा हा परिणाम असेल असे तिला वाटायचे आणि त्यामुळे तिने या सर्व गोष्टींवर दुर्लक्ष केला. दिवसामागून दिवस जात होते. ते दोघेही सामानाची आवराआवर करण्यामध्ये रमून गेले होते. घर नीटनेटके झाले पाहिजे या विचाराने ती स्वतःवर अधिक दडपण आणू लागली. त्यावर पती तिला आराम कर असे म्हणायचे, पण तरीही ती तिच्या कामात व्यस्त असायची. दोघेही त्या नवीन घरामध्ये छान आनंदाने मजेत राहत होते. एके दिवशी रात्री जेवत असताना ते दोघे छान गप्पा मारत एकमेकांबरोबर बोलत होते. बोलत असताना पत्नीने पतीला सांगण्यास सुरुवात केली. ती पतीला म्हणाली, आपण ह्या घरामध्ये जेव्हा प्रवेश केला त्या दिवशी रात्री तुम्ही उठला होता का? त्यावर पती म्हणाले, नाही. का? हा प्रश्न केल्यावर तिने सर्व सांगितले. ती म्हणाली, त्या दिवशी मी काम आटपत असताना मला असे जाणवले की माझ्या मागे कुणीतरी उभे आहे. मला वाटले तुम्ही आहात, पण तुम्ही तर झोपलाच होतात. त्यामुळे मी आज हा प्रश्न तुम्हाला केला. असे काही नाही, आपण दोघेही त्यावेळेस खूप दमलो होतो. त्यामुळे त्या रात्री मी केव्हा झोपलो तेही मला समजले नाही आणि तू तर कामच करत होतीस. त्यामुळे तुला तसे वाटले असेल, बाकी काही नाही. त्यावर पत्नी म्हणाली, हो, मला देखील तसेच वाटते. जेवण झाल्यानंतर त्या दोघांनी झोपण्याची तयारी केली. लाईट बंद करून ते दोघे झोपून दिवसभरात घडलेले सर्व गमतीशीर गोष्टी एकमेकांबरोबर बोलत होते. बोलत असताना बराच वेळ निघून गेल्यानंतर अचानक त्यांना लाईटीच्या बटनाचा आवाज आला आणि त्यांच्या रूमची लाईट चालू झाली. जेव्हा हे घडले
तेव्हा दोघेही घाबरून एकमेकांकडे बघतच राहिले. हा घडलेला प्रसंग नेमका काय होता हे जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.